येस, थँक्यू व्हेरी मच शुभम. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जिथे मोहो 40+ विपक्ष नावडे 40+. टॉस जिंकला मोहोने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. वेलकम 6 षटकार ठोकलाय अजय कोहलीच्या बॅटमधून. प्रियांश 11 नावडे 40+ हा संघ खेळताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. 6 धावा आल्यात. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजय कोहलीचा. पंचांचा इशारा. प्रशांत फडके पीपी याचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती. सर्वांचा मी पुनशा आई गावदेवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सीमारेषा बाहेर बसल्या सर्व क्रीडा रसिक WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समोर जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळी देखील चिकी सिंगल कंप्लीट केले जाते. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. बॅक टू बॅक 2 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ खरं तर पहिला हा संघ बनलाय. ICC विश्वचषकामध्ये न्यूझीलंड सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं. ज्या टीमने आपल्याला ICC चॅम्पियन ट्रॉफी तर आपल्याला परास्त केलं होतं टेस्ट क्रिकेटमध्ये. त्या टीमला मात्र आता परास्त केलंय. फायनलमध्ये अहमदाबादमध्ये आपण परास्त केलं आणि विजयाच्या दिशेने आपण पाहिलं तर विजय प्रस्थापित केला भारताने. हो, यावेळी देखील लॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि चेंडूबळीमध्ये संपर्क झाला नाही आणि त्या कारणामुळे इथे मात्र धावसंख्या आपण पाहायला मिळेल स्थिर पाहायला मिळते. टोटल 8 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती JP ला आपण पाहतो. संघाचा संघनायक जनार्दन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट टाइम राऊंड द विकेटनं. हो, लॉप केलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही. चाललाय सरळ. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅटमधून हा तडका. शानदार षटकार. सुपर स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहाल WTC वाहिनीच्या माध्यमातून. अगदी ओव्हर पिच बॉल म्हणजे पट्ट्यात आला की अगदी करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मात्र विजय तर जाणतो. विजय खानावकरच्या बॅटमधून हा दमदार पॉवरफुल हिट. षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या बिनबाद 14 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या चांगली उभारली जाते. यानंतर विनर अशी लढत आम्ही खेळवणार आहोत. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. त्यामुळे ज्या विनिंग टीम आहेत त्यांनी सज्ज राहायचंय. थोड्याच वेळामध्ये पहिला सामना कोणता होईल विनर हे आम्ही थोड्याच वेळामध्ये अनाऊन्समेंट करू. JPचा पुढचा बॉल स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. दात मागितला ते वाईटची परंतु पंचाचा इशारा होतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धा बॉलची सांगता. टप्पा खाल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धा बॉल फेकला जाईल. टोटल धावसंख्या स्थिर. 14 धाबा स्कोर कार्डवरती. नावडे 40+ टीमने टॉस गमावला परंतु बॅटिंग करत असताना धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगली उभारली जाते. 14 धाबा स्कोर कार्डवरती. बिना गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजय कोहली विजय खानावकर हे दोन फलंदाज चांगले बॅटिंग करत असताना आता बॉलला सोडून दिलं जाते आणि पंचाचा इशारा तो हा बॉल देखील निर्धावाने अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या बिनबाद 14. नावडे 40+. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश म्हात्रे एक नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. मोहो 40+ टीम कडून चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आलंय.
आणि ते प्रकाश मात्रे आता गोलंदाजी ट्रॅकवर ते सज्ज झालेत. पंचांच्या उजव्या इष्टीतून मध्येच राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. धावसंख्या चांगली उभारली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. जेपीचं पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडं महागडं राहिले आणि थोडीशी फिल्डिंगची सजावट करत असताना दोन्ही तर गोलंदाज आणि कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे फिल्डिंगची व्यूहरचना केली जाईल, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात राहणार आहेत. टाइम अलर्ट आहे, थोडं स्पीडअप करायचं आहे. अगदी 3 षटकाचा अवधी आहे. तो 3 षटकांच्या आपण पाहतोय खरं तर 15 मिनिटाचा अवधी आहे 3 षटके संपवण्यासाठी. याच्याकडे देखील लक्ष असू द्या गोलंदाजी करणारा टीम. मोहो पहिलाच बॉल प्रकाश मात्रेचा निर्धाव फेकला जातोय. मागील बॉल देखील आपण पहिला निर्धाव होता पहिल्या षटकामधील आणि हा बॉल देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोडून दिला जातोय. पंचाचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे. 15 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. आज खरं तर लिजेंड प्लेयर सर्व खेळताना पाहायला मिळतात. उद्यापासून रेग्युलर खरं तर सामने खेळताना पाहायला मिळते. रेग्युलर टीम मधून यावेळी फटका बसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. एलिव्हेशन कमी. डाऊन दी बॉल फिल्डर. पहिल्या विकेटचं पतन अजय कोहली मैदानाच्या बाहेर. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रकाश म्हात्रेचं हे षटक पॉवरफुल पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार पाहायला मिळते. मोहो 40 प्लस टीमकडून अद्याप 3 चेंडूचा खेळ झाला या षटकामधील आणि धावा खर्च केल्यात प्रकाश म्हात्रे या गोलंदाजाने. फक्त एक विकेट माघारी परतवलाय. गोलंदाज तयार. हो, ऑफसाईड ऑफ स्टंप कट केलाय. लेट कट. नजाकत बरा हा फटका. चेंडू थांबणार नाही. चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबेंकरता चौकार. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 19 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अगदी लेग स्टिकच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. मनगटी पॉवर जनरेट केली. डीप बॅकवर्ड स्पेड एक रिझल्टमध्ये बॉल निघून चाललाय. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या 21 ऑन बोर्ड. 21 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 21 ऑन बोर्ड. खरं तर नावडे 40 प्लस हा संघ आपण पाहतोय. समोरचा संघ गोलंदाजी करणारा मोहो 40 प्लस. नावडे टीमला कमीत कमी 40-45 धाबा स्कोर कार्डवरती उभा राहाव्या लागतील. कारण मोहो 40 प्लस टीमची आपण पाहिली बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे इथून धावसंख्या चांगली उभारण्याचा प्रयत्न नावडे 40 प्लस टीमला निश्चित करावा लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॅप केलाय. बॅक टू द बॉलर प्रकाश म्हात्रेकडे बॉल आणि शेवटच्या बॉलवरती निर्धाव बॉल आपण पाहतोय. अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची अखेरीस धावसंख्या नावडे 40 प्लस 1 बाद 21 या आकड्यावर.
2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या क्रीज धावसंख्या 1 बाद 21 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पुढील होणारी मॅच नांदगाव 40+ विपक्ष देवीचा पाडा 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. विनर विनर सामना खेळवला जाणार आहे. माफ करा, सुकापूर सामना जिंकलेला आहे. त्यामुळे सुकापूर विपक्ष देवीचा पाडा या दोन टीम दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी संपर्क साधा. सुकापूर आणि देवीचा पाडा यजमान टीम, दोन टीम दरम्यान सामना पाहायला मिळेल. विनर विनर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याच्याकडे लक्ष असू द्या. 21 ऑन बोर्ड. चला, 12 मिनिटं झालेत. पहिले 2 षटकं तुम्हाला संपवण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च केला आहे. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग तितकाच चांगला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो महेश गोलंदाजी ट्रॅक वरती. महेशचा पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय मोहो 40+ टीम कडून. आणि मोहो 40+ खरं तर ओळखला जातो हा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी. मोठमोठ्या टुर्नामेंट मोहो 40+ टीमच्या माध्यमातून खेळल्या जातात. 40+च्या माध्यमातून चांगला खेळ. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. लगातारचे पाठोपाठचे 2 बॉल निर्धाव फेकले जात आहेत. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. धाव संख्या स्थिरावते टोटल 21 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून केली जाईल. महेश ऑन द ट्रॅक. ओ, यावेळी तिसऱ्या बॉलवरती प्रहार केलाय. चेंडू थांबणार नाही. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमा पार. विजय कोहलीच्या बॅटमधून हा धमाका षटकार. विजय खानवकर याच्या बॅटमधून षटकार आला. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावर. 27 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. चौथा बॉल डिलिव्हर करण्यासाठी महेशला आपण पाहतोय. हो, यावेळी पुन्हा एकदा क्या बात है, सुपर स्ट्रोक, ब्रिलियंट बॅटिंग बाय विजय खानवकर. वन मोर टाइम, वन मोर 6. ते चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता मागील 2 बॉल आपण पाहिले तर 2 लगातार षटकार पाहायला मिळत आहेत. आणि 2 षटकाच्या साह्यानं धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. 33 धावा डबल तिरी स्कोर कार्डवरती उभारली जाते नावडे 40+ टीम कडून 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज महेश. आता मात्र महेशवरती थोडंसं दडपण निर्माण केलं जात आहे विजय खानवकर यांच्या माध्यमातून. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजय खानवकर याच्या बॅटमधून. 5वा बॉल इथून डिलिव्हर केला जाईल महेशच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. लगातारचा पाठोपाठचा फ्लॅट फास्ट फ्युरियस इट्स अ मायटी शानदार षटकार. मधून प्ले केले जाते. षटकार हॅट्रिक कंप्लीट केले जाते. महेशचे हे षटक फार मागणे राहिले टीम मोहो 40+ टीम कडून. लगातार 3 षटकाराच्या साह्यानं 18 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जात आहेत आणि 18 धावा ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या 39 या आकड्यावरती.
तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना कॅप्टन आता थोडंसं सल्लामसलत करत असताना गोलंदाजीसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारे बॅटिंग होते त्याच्यात थोडी विपरीत गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारे बॅटिंगचं मेरिट आहे त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण इथून मात्र धावसंख्या रोखावी लागेल आता मोहो 40 प्लस टीमला. असं वाटलं होतं 45-50 धाबींसाठी संघर्ष करेल नामडे 40 प्लस टीम, परंतु मैदानाच्या आतमध्ये विजय खानावकर खरं तर आपण पाहतो सलामीला आलेला फलंदाज आता मात्र आग ओकणारी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. टोटल धावसंख्या 1 बाद 39 लागले अद्याप स्कोर कार्डवरती. उर्वरित शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकामधला. 39 तर लागलेत. यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फिल्डर होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बॉल बाहेर निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दॅट शुड बी 4. 4 धाबेच्या मदतीनं 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या क्रेज धावसंख्या 1 बाद 43. थँक्यू डिसे. चला स्पीडअप करा, उशीर करू नका. टाइम अलर्ट आहे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाजी करणारा संघ मोहो 40 प्लस टीम आपण अतिरिक्त उशीर करत आहात याच्याकडे लक्ष असू द्या. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या क्रेज धावसंख्या 43 लागले. चांगली धावसंख्या उभरली. मागील षटक फार मागणे राहिलं. महेश या गोलंदाजाचं 22 धाबा खर्च केल्या मागील षटकामध्ये. आता अंतिम षटक डेथ ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच सुकापूर विपक्ष देवीचा पाडा 40 प्लस टीम. देवीचा पाडा 40 प्लस टीमचे संघनायक विजय तथा या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे उपस्थित आहेत. तर सुकापूर टीमचे 40 प्लस टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. चला स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. मोहो 40 प्लस टीम जेपी आपण आपली फिल्डिंगची सजावट लगेच करून घ्या. अजून बरेच सामने आपल्याला केले पाहिजे त्याच्याकडे लक्ष सुद्धा. आजच्या रात्रीमधील काल खरं तर स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा होता त्यामुळे थोडासा डिले झाला, परंतु इथून पुढे आपण पाहतो आज स्पर्धेची दुसरी रजनी अगदी वेळेमध्ये सामने आम्हाला संपवायचे आहेत. प्रत्येक दिवशी आम्हाला खरं तर इथून वेळेचं बंधन आहे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. टोटल धावसंख्या आपण पाहिली 3 षटकाच्या क्रेज 43 लागले आणि अंतिम षटकामध्ये नामदेव या गोलंदाजाला प्राचारित करण्यात येत आहे. सुकापूर टीम जर आपण इथे असाल तर आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. वारंवार आम्ही तुम्हाला इथून सूचित करत आहोत. लगेच आपण टॉस करण्यासाठी या. 43 धावा डेथ ओव्हरमध्ये नामदेव पहिला बॉल, पहिलाच बॉल पिक केलाय. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. उमेशच्या बॅट मधून हा धमाका षटकार. षटकामध्ये संघर्ष केला होता खरं तर फलंदाजी करणाऱ्या नावडे टीमने, परंतु मागील षटक 22 धाब्यांचं आणि हे 4थं षटकाची सुरुवात फार चांगली पाहायला मिळते. षटकाराने स्वागत केले नामदेव या गोलंदाजाचं. धावसंख्या 49 आकड्यावर. हो पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू बराच काल हवेमध्ये. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप केला जातोय लॉंग ऑफ मध्ये. सुकापूर टीमचे संघनायक आलेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी. पहिल्या सत्रामधील जसे 4 बॉल होतील तसं मात्र आपण नाणेफेक करणार आहोत याच्याकडे देखील लक्ष असू द्या. विनर विनर हा सामना खेळवला जाणार आहे. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. ओ यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. सेफ प्लॅन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीनं संघ 53 या आकड्यावर. 53 ऑन बोर्ड. षटकाची आपण सुरुवात पाहिली षटकाराने. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा आणि टोटल 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर या षटकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि टोटल 53 धावा स्कोर कार्डवरती म्हणजे 50 अप धावा पूर्ण केल्या जात आहेत बॅटिंग करत असताना नावडे 40+ टीमच्या. नेक्स्ट बॉल नामदेव या गोलंदाजाचा आपण पाहतोय. ओ यावेळी पिकअप करण्याचा प्रयत्न होता. लेटिंग एज डिरेक्ट हिट झाले नाही. फुटवर्कचा वापर चांगला. बॉल अडवला जातोय. अतिरिक्त रन मिळणार नाही. मिळेल फक्त सिंगल या बॉलवरती. सिंगल धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. एक विकेट जरूर गमावलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती. नेक्स्ट मॅच विनर सुकापूर विपक्ष देवीचा पाडा यजमान टीम इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये. पहिला सामना जिंकलाय खरं तर सुकापूर टीमने आणि देवीचा पाडा टीमने देखील पहिला सामना जिंकलाय. जडमध्ये बॉल. या बॉलची आवश्यकता होती आणि आता मात्र शेवटच्या क्षणी हे बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत नामदेवच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली 55. 55. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल या षटकातला टार्गेट सेट करणारा हा बॉल आपण पाहतोय नामदेवच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती ऑन साईडला फटका सजवला. जेपी बॉलपर्यंत पोहोचतील. थोडेसे फंबल झाले तोपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. फेकी तितकीच चांगली आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नावडे 40+ टीम 57 या आकड्यावरती आणि 58 धावेचं लक्ष मोहो 40+ या टीम समोर ठेवलंय. तोपर्यंत जाऊया. इनिंग ब्रेक झालाय. टॉस केला जाईल जिथे सुकापूर 40+ आणि यजमान टीम खरं तर देवीचा पाडा 40+ या दोन टीम दरम्यान टॉस. टॉस का बॉक्स सुनील जाधव यांच्या पवित्र शुभ हस्ते पण नाणेफेक करणार आहोत. विनर या दोन टीम मधील हा सामना आपण पाहतोय. तर आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय सुकापूर टीमने. निर्णय जो काय असेल तो आपण लवकरात लवकर निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय सुकापूर टीमने घेतलाय म्हणजे प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे देवीचा पाडा टीमला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टोटल आपण पहिल्या सत्राची समाप्ती पाहिली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 आणि 58 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये मोहो 40+ या संघाला उतरायचंय. धावसंख्येचा चेस कसा राहील, धाबा डिपेंड केल्या जातील का धाबा चेस केल्या जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत.
थँक्यू जयेश. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या नावडेट 40+ टीम. उशीर करू नका. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या 57 आपण पाहिली आणि 58 धाब्यांचे लक्ष घेऊन आता मोहो 40+ टीमला मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. चला मोहो 40+ टीम आपल्या आघाडीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. येस, वेलकम बॅक तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सेकंड सत्रामध्ये पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग नावडे 40+ या संघाची आपण पाहिली. टोटल 57 धाबा 24 बॉलमध्ये कुठल्या गेल्या आणि 58 धाब्यांचे लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये मोहो 40+ हा संघ उतरलाय. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जगदीश आणि प्रकाश मात्रे हे दोन फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीवीर आपण पाहतो. स्ट्राईक वरती जगदीशला आपण पाहिल. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रकाश मात्रे. दोन्ही खेळाडूंची क्षमता आहे खरं तर मोठे पटके मारण्याची. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं P1चं षटक घेऊन गोलंदाज नावडे 40+ टीम कडून उमेश. हो, पहिलाच बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पॉवर सर्कलचं हे षटक फायदा उचलत असताना जगदीश बोहीरच्या बॅटमधून वेलकम बाउंड्री. केवढे तर आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नावडे 40+ टीम संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 18 धाबा होत्या, 21 धाबा होत्या माफ करा. आणि त्यानंतर मात्र मागील 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. आणि यावेळी आपण पाहतोय खरं तर 2 धाबा कंप्लीट. याच दरम्यान 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. सुरुवात चांगली, जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जगदीश बोहीरच्या माध्यमातून केला जातोय. 58 धाब्यांचं मोठं टार्गेट आहे. म्हटलं की 14 पूर्णांक तुम्हाला 30ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका मारणं फार गरजेचं राहील. आणि एखादा मोठा फटका मारणं गेलाय पहिल्याच बॉलवरती. आणि त्यामुळे इथून सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक, मिड ऑन द क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. पहिल्या विकेटचं पतन. जगदीश बोहीर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. खरं तर दुंखावरती फुंकार कोण मारत असेल ना तर मात्र डीजे. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल. चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते जयेश यांच्या माध्यमातून. मनाला अगदी तल्लीन करणारं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. टोटल धावसंख्या आपण पाहतो, एक गडी गमावलाय. टोटल धावसंख्या 6 या आकड्यावर. पहिला विकेट गारद झालाय. फलंदाज 5 झाला, तो म्हणजे सलामीला आलेला जगदीश बोहीर हा बाद झालाय. आता 3ऱ्या क्रमांकावरती नौका खेळाडू संतोष
पाटील तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक. हो, पहिला बॉल खेळत असताना टॅप केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 20 बॉल 51 धाब्यांची आवश्यकता आहे. 20 बॉल्स 51 रन्स. थोडासा उघड टार्गेट आहे. ओ, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल फेस करत असताना प्रकाश मात्रेच्या बॅटमधून आपण पाहतो स्विच हिटचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न 3 धाबा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 3 धाबेच्या मदतीनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 10 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. सुरुवात शांत संयम खेळ मैदानाच्या आतमध्ये मोह 40+ टीम कडून 14.30 ची सरासरी घाटाच्या मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. 10 धाबा स्कोर कार्ड वरती. अजूनही 1 बॉल पॉवर सर्कलच्या ओव्हर मधला बाकी. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय याच दरम्यान सूर्यकांतजी पाटील साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. आणि गावदेवी चषक 2026 मध्ये हे दमदार शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हो, लॉफ्ट केलाय. अंतिम बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. चेंडूपर्यंत फिल्डर पोहोचतील, पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाबा. आणि 2 धाबेच्या मदतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 12 धाबा मोह 40+. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1 बाद 12. नवीन गोलंदाज नितीन कोहली या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत नावडे 40+ टीम कडून. पहिले षटक चांगलं राहिलं. 12 धाबा आल्या. आता रिक्वायर्ड रन रेट 15.33 आहे. 15.33 ची धावसंख्या उभा राहायची उर्वरित 3 षटकामध्ये. मोह 40+ टीम साठी ही धावसंख्या अवघड नाही, परंतु अवघड बनवतील का हे देखील पाहणं गरजेचं. आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 मोठे फटके लगवायचे आहेत. स्ट्राईक वरती प्रकाश मात्रे 1 चेंडू फेस केलाय. 3 धाबा त्याच्या बॅटमधून. संतोष पाटील 2 चेंडू फेस केले. 3 धाबा त्याच्या बॅटमधून. ओ, पहिला बॉल फेस करत असताना या षटकातला प्रकाश मात्रे राईज झाला बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. चांगला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज नितीन कोहलीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल निर्धाव. थोडंसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीन कोहलीचा आपण पाहतोय. हो, राईट टाइम ओव्हर द विकेट. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल अडवला जातोय. धाबा वाचवल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. या बॉलवरती धावा मिळतील. 2 फेकी तितकीच चांगली पाहायला मिळते. 2 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 14 धाबा स्कोर कार्ड वरती. काहीतरी सल्ला मसलत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज आणि विकेट किपर. इथून बॅटिंग करत असताना मोहो टीमला फटके मोठे येणं फार गरजेचं राहील, कारण 16 बॉल 44 अवघड होत चाललंय हे समीकरण. आणि समीकरण अवघड होत असताना मात्र इथून मोठे फटके येणं फार गरजेचं. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल डबलने फरक पडला नाही गोलंदाजी करणाऱ्या नावडे टीमला. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होईल पुढे. 16 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. 15 बॉल 42 धाबींची आवश्यकता आहे. 15 बॉल 42 रन्स नीडेड. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ओह, यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. पंच दर्शवतायत हा बॉल निर्धाव. चांगला बॉलची सांगत आपण पाहतो. दडपण निर्माण केलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या प्रकाश म्हात्रेवरती. 5 बॉल फेस करत असताना फक्त 7 धाबा प्रकाश म्हात्रेच्या बॅटमधून. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. या बॉलवरती देखील सिंगल कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का? डेफिनेटली करण्याचा प्रयत्न. कलेक्टिंग खराब राहिले विकेट किपरच्या माध्यमातून आणि त्यामुळे 2 धावा मिळतील.
2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती, परंतु जास्त फरक पडणार नाही नावडे टीमला. धावा येत नाहीत, मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जात आहे गोलंदाजी करणाऱ्या नावडे टीम कडून. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नितीन कोहलीचं लाजवाब षटक. 5 चेंडू अद्याप डिलिव्हर केलेत, 6 धावा खर्च केले त्या षटकामध्ये आणि टोटल धावसंख्या 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 12 होती आणि त्यानंतर 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या षटकामधील 18 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. शेवटचा बॉल हॅमर केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा रीतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1/20. समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 29 धाब्यांची आवश्यकता. केले जात आहेत मोठे फटके मारण्यासाठी, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. असं म्हणतात कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तरच मात्र यश प्राप्त होते. आता शेवटपर्यंत इथून प्रयत्न करत राहतील का महो 40+ टीमचे फलंदाज, हे पाहावं लागेल. तर प्रकाश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील सलामी आलेले फलंदाज. त्यांना साथ देत असताना संतोष देखील आपण पाहतोय. एक विकेट जरूर गमावला. पहिला जगदीश आपण पाहिला फलंदाज बाद झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये विशाल खानावकर तर हा गोलंदाज आपण पाहतोय. तर येणारे 12 बॉल 38 धाब्याची गरज. 19.00 ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 38 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट लॉट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. शॉट फायनल रिसर मध्ये डबल अटेम्प्ट मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप, सोपाचेल ड्रॉप केला जातोय. जीवनदान दिलं जात आहे. बॅटिंग करत असताना संतोष पाटील या फलंदाजाला सिंगल मिळेल. आता मात्र प्रकाश म्हात्रे या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यात येत आहे, कारण प्रकाश म्हात्रे हा सलामीला आलेला फलंदाज आहे आणि पोहो 40+ टीमच्या आशा पल्लवीत आहेत. जोपर्यंत प्रकाश म्हात्रे खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावा आपल्या स्कोर कार्डवरती येतील हे मात्र निश्चितरित्या आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत मोठे फटके येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रेझरमध्ये फिल्डर तैनात, सिंगल मिळेल फक्त. स्वतःवरती निराश प्रकाश म्हात्रे आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अपयश त्याच्या वाटेला येते. कधी कधी दिवस देखील खराब असतो क्रिकेटमध्ये. प्रत्येक दिवस खरं तर बॅटिंग करत असताना चांगला येत नाहीये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी स्क्वेअर लेग रेझरमध्ये 2 धाब्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये संतोष पाटील बाद. संतोष बाद झाला. अगदी पंचांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. एवढा क्लोज कॉल असताना देखील आपण पाहतोय अगदी डोळ्यामधली नजर आणि एकदम शेवटपर्यंत नजर होती. ज्या प्रकारे पॉपिंग क्रीजमध्ये बॅट येते की नाही, अगदी योग्य तो निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पीपी प्रशांत फडके यांच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. 9 बॉल 35 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 35 रन्स टू विन. आता मात्र स्ट्राईक वरती जेपी जनार्दन पाटील संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो, यावेळी पहिला बॉल फेस करत असताना लिडिंग एज लागले, डिरिक्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल, क्विक सिंगल कंप्लीट केली.
प्रकाश मात्रे स्ट्राईक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. येणारे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक असतील 8 आणि 34 धाब्यांची गरज. सामना फार अवघड बनलाय मोहो 40 प्लस टीम कडून. या उर्वरित 2 बॉलवरती खरं तर 2 षटकार येणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये. ओ यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. फार निराशजनक बॅटिंग मोहो 40 प्लस टीम कडून. प्रकाश मात्रे या खरं तर फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी दिवस खराब असतो, हेच काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये प्रकाश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल फेस करत असताना फक्त 12 धाबा त्याच्या बॅटमधून. हो आता मात्र लॉफ्ट केलाय. अंतिम बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. इथून मात्र माघारी परतलाय प्रकाश म्हात्रे. येस, थँक्यू व्हेरी मच डीजे. तर पुढील होणारा सामना सुकापूर विपक्ष देवीचा पाडा. टॉस जिंकला सुकापूर टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले देवीचा पाडा 40 प्लस या संघाला. त्यामुळे दोन्ही टीम आपण सज्ज राहा. सुकापूर टीम जसे 6 बॉल संपन्न होतील त्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची. 6 बॉल 34 धाब्यांची गरज. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती बालचंद्र खानावकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय आणि पहिला बॉल डॉट. JP ला गोलंदाजी करत असताना आपण पाहतो जनार्दन पाटील ऑन स्ट्राईक. राईट आर्म विकेटनं हो स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. लॉंग चेस फिल्डरसाठी सहजरित्या बॉल अडवला जाईल. सिंगल मिळेल आणि या मॅच मधील आता मात्र औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल. 4 बॉल 33 बनत नाहीत आणि 4 बॉल 33 मधून आपण पाहतो आता इथून सामना जिंकणं फार कठीण मोहो 40 प्लस टीम कडून. हो यावेळी जडमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. सुपर बॉल अगदी पिचिंग आउटसाइड लेग पंच लगेच दर्शवत आहेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये बॅटकट आहे. हो यावेळी देखील बॅट स्विंग चांगला पाहायला मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. अजून एकदा निर्धार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या आपण पाहिली स्थिर 26 या आकड्यावरती. हो लॉट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बॉल अडवला जाईल. प्रयत्न मात्र खरं तर मोहो टीमने जरूर केले मोठे पटके मारण्यासाठी, परंतु त्यांना यश मिळालं नाही. धावसंख्या एकदम स्थिर होते. टोटल 26 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी, परंतु जेल ड्रॉप रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय नावडे 40 प्लस टीमनं. हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर